गंगा नदीच्या काठावर सूर्य उगवत असताना गाजा धृतराष्ट्र नदीच्या काठावर उभा होता, ज्या ठिकाणी त्याचा भाऊ भीष्माचे माने राहत असल्याचे म्हटले जात होते. त्या ठिकाणी त्याचे डोळे स्थिर झाले होते. त्याने नदीत पाणी ओतले. हा मृतांच्या आत्म्यांना शांत करण्याचा एक विधी होता. परंतु असे करत असताना त्याचे मन दुःख आणि पश्चातापाने गासले होते. दरम्यान सर्वात मोठा पांडव राजकुमार युधिष्ठिर जवळच उभा होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांच्या अलीकडील नुकसानीच्या भाराने त्याच्या इंद्रियांना धक्का बसला होता आणि नेतृत्वाचा भार त्याच्यावर खूप होता. जेव्हा तो नदीकडे पाहत होता तेव्हा त्याचे पाय त्याच्या खाली गेले आणि तो शिकारीच्या बाणाने मारलेल्या हत्तीसारखा जमिनीवर पडला. कृष्ण जो नेहमी सतर्क आणि शहाणा होता, त्याने युधिष्ठिराकडे धाव घेतली आणि भीमाला त्याला वर उचलण्याची विनंती केली. असे होता कामा नये असे कृष्ण ठामपणे म्हणाला, जणू तो इतरांपेक्षा स्वतःशीच बोलत होता. पांडव त्यांच्या नेत्याभोवती जमले. त्याच्या दुःखाने आणि त्याच्या कल्याणाबद्दलच्या चितेरे भावून गेले. जेव्हा ते युधिष्ठिराकडे वळले, धृतराष्ट्र त्यांच्या जवळ आला. त्याचे स्वतःचे डोळे दुःखाने लाल झाले. त्याने युद्धात 100 पुत्र गमावले होते आणि आता त्याने त्याच्या पुतण्याला त्याच्या कर्तव्याच्या वचनाशी झरताना पाहिले. उठा हे गुरुमधील वाक, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने विदीर्ण झाला. माझ्या मुला, तुझ्या कर्तव्यांना हजर राहा. क्षत्रियांच्या वापरानुसार तू ही पृथ्वी जिंकलीस. आता तुझ्या बंधू आणि मित्रांसमोर त्याचा आनंद घ्या. पण तू धृतराष्ट्रांचे शब्द तेलाने भरलेले होते. त्याला माहित होते की जर त्याने त्याचा भाऊ विदुराचा सुज्ञ सल्ला ऐकला असता तर कदाचित त्यांच्या कुटुंबाला अशा विध्वंसास सामोरे जावे लागणार नाही. विदुराने त्याला दुर्योधनाच्या प्रभावाच्या धोक्यांविषयी इशारा दिला होता, परंतु धृतराष्ट्राने त्याच्या सल्ल्याकडे कानाडोळा केला होता. जेव्हा धृतराष्ट्र बोलत होता तेव्हा त्याचे डोळे त्याची पत्नी गांधारी आणि स्वतःवर पडले. ते दोघे दुःखाने भारावून गेले. युद्धात विजयी झालेल्या युधिष्ठिराला नव्हे तर त्यांनी शोक केला पाहिजे हे त्यांना माहीत होते. मी शोक केला पाहिजे, तो म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून मी दुर्योधनाच्या नेतृत्वाचे अनुसरण करणे मूर्खपणाचे होते. जर मी विदुराचे शहाणपणाचे शब्द ऐकले असते. विदुर स्वतः प्रामाणिकपणे बोलला होता. दुर्योधन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या उल्लंघनामुळे त्यांच्या कुटुंबाचा नाश होणार होता. आता जेव्हा धृतराष्ट्र त्यांच्या एकेकाळी महान असलेल्या राज्याच्या अवशेषांकडे पाहत होता तेव्हा त्याला माहीत होते की तो आपल्या मुलांचे रक्षण करण्याच्या आपल्या कर्तव्यात अपयशी ठरला आहे. जसा दिवस पुढे सरकत गेला तसंच युधिष्ठिराने हळूहळू आपली ताकद परत मिळवली, परंतु त्याच्या जबाबदाऱ्यांचा भार त्याच्यावर कायम राहिला. त्याच्या वडिलांचे शब्द अजूनही प्रतिध्वनित होत होते. शहाणा गाजा धृतराष्ट्राने त्याचा मुलगा युधिष्ठिरशी बोलले नुकतेच संपवले होते, जो दोघांनी भारावून गेला होता. तरुण राजकुमारचे डोळे मंद झाले होते आणि त्याच्या हृदयाला लागलेल्या वेदनेबद्दल बोलताना त्याचा आवाज खरखरत होता. त्याच्या वडिलांचे शब्द सौम्य आणि आश्वासक होते, परंतु युधिष्ठिरच्या दुःखाच्या सखोलतेवर त्यांचा फारसा परिणाम झाला नाही. असे वाटत होते तेवढ्यात कृष्ण हा शहाणा आणि दयाळू नेता युधिष्ठिराकडे गेला. त्याने तरुण राजकुमारच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात बोलला, युधिष्ठिर माझ्या प्रिय मित्रा, तो म्हणाला, तुझे दुःख तुला ग्रासू देऊ नकोस. ज्यांनी निधन झाले आहे त्यांच्यासाठी जास्त शोक करणे योग्य नाही, हे लक्षात ठेवा. त्याऐवजी अनेक यज्ञ करून, पुजाऱ्यांना भेटवस्तू देऊन आणि तुमच्या पाहुण्यास अन्न आणि पेय वाटून त्यांचे जीवन साजरे करा. कृष्णाचे शब्द युधिष्ठिरच्या आत्म्यासाठी मलमासारखे होते. त्याने कृष्णाकडे पाहिले. त्याचे डोळे कृतज्ञतेने चमकले. तुम्ही बरोबर आहात कृष्ण, तो म्हणाला. माझ्या दुःखाने मला भारावून टाकणे हा माझा मूर्खपणा आहे. परंतु कृष्णाचे सांत्वन करणारे शब्द असूनही युधिष्ठिरचे मन अजूनही अस्वस्थ होते. कृष्णाला युधिष्ठिरच्या दुःखाची सखोल जाणीव झाली आणि तो पुन्हा बोलला, माझ्या प्रिय राजकुमार, तू एक क्षत्रिय योद्धा राजा आहेस. सामर्थ्य आणि धैर्याने राज्य करणे हे तुझे कर्तव्य आहे. दुःखाने भारावून न जाणे. तुम्ही भीष्म, कृष्ण द्वैपायनार आणि विदुराची शिकवण ऐकली आहे. लक्षात ठेवा की ज्या राजाने आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली आहे त्याने दुःखाने त्याला ग्रास देऊ नये. युधिष्ठिराने कृष्णाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले, परंतु तरीही त्याच्या हृदयावर एक मोठा भार जाणवला. त्याने कृष्णाकडे विनवणीच्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाला, हे गोविंद, मला माहीत आहे की माझे तुमच्यावरील प्रेम खरे आहे. जर तुम्ही मला जंगलात जाण्याची आणि तपस्वी म्हणून जगण्याची परवानगी दिली तर मला शांती मिळेल. मी माझ्या आजोबांचा आणि कर्माचा व करून एक मोठे पाप केले आहे.
जे कधीही युद्धातून पळून गेले नाहीत. कृष्णाची अभिव्यक्ती दयाळू होती, परंतु त्याला माहीत होते की युधिष्ठिरचे मन त्याच्या दुःखाने अजूनही झाकलेले आहे. म्हणून तो थांबला आणि तेव्हाच शहाणा कशी व्यास बोलला. माझ्या मुला, तो हळूच म्हणाला, तुझे मन अद्याप शांत झालेले नाही आणि म्हणून तू पुन्हा बालिश भावनांनी अस्वस्थ झाला आहेस. व्यासाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते. युधिष्ठिरच्या आत्म्याला आराम देत होते. व्यास बोलत राहिला. त्याचा आवाज शहाणपणाने आणि करुणेने भरलेला होता. युद्धात जगणाऱ्या क्षत्रियाची कर्तव्ये तुम्हाला माहीत आहे. ज्या राजाने त्याचे योग्य काम केले आहे त्याने दुःखाने त्याला ग्रासू देऊ नये. तुम्ही त्याच्या शिकवणी विश्वासूपणे ऐकल्या आहेत. हस्तिनापूरच्या राजावर सूर्य मावळत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. पांडवांचे पूज्यवंशी आणि गुरुव्यास राजा पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर याच्यासोबत चिंतन करत बसले होते. अलीकडच्या घटनांच्या भयाने हवा दाट झाली होती, कारण राज्य त्यांच्या भूमीला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी युद्धाशी झुंज घेण्यासाठी धडपडत होते. रसाचे डोळे युधिष्ठिराकडे खिळखिळे, त्याची नजर तीक्ष्ण आणि शहाणा. हे युधिष्ठिर, तो आवाज मंदर आणि शातकत म्हणाला, तुमचे ज्ञान अद्याप पूर्ण झालेले नाही. तुम्ही स्वतःला भूतकाळातील पापांसाठी जबाबदार मानता, परंतु तुम्हाला नशिबाचे स्वरूप खरोखर समजते का? देवच आपल्याला मार्गदर्शन करतो, जो आपल्याला चांगल्या किंवा वाईट दिशेने ढकलतो. मग पश्चातापासाठी जागा कुठे आहे? युधिष्ठिरचा चेहरा पडला. त्याचे डोळे लाजीने खाली पडले. मी पाप केले आहे, त्याने कबूल केले. त्याचा आवाज अगदी कुजबुजून उठला. व्यासाने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली. मग हे भस शुद्धीकरणाचा मार्ग नीट ऐका. तपश्चर्या, यज्ञ आणि दानधर्माद्वारे एखादा अधिकारी डागही धुवून टाकू शकतो. देवता स्वतः त्यांच्या गुणवत्तेसाठी यज्ञ करतात आणि या कृत्यांमुळेच ते इतके शक्तिशाली झाले आहेत. रसाचे शब्द एखाद्या अभिवचनासारखे हवेत लटकत होते. पण युधिष्ठिराला संशय होता. पण मी ज्याने माझे स्वतःचे राज्य उद्ध्वस्त केले आहे, कदाचित असे संस्कार कसे साजरे करू शकतो? त्याने विचारले. त्याचा आवाज भावनेने खळखळत होता. व्यासाची अभिव्यक्ती विचारशील झाली आणि त्याने आपले विचार गोळा केल्याप्रमाणे दाढी केली. तुमचा खजिना रिकामा आहे, तुमच्या लोकांना त्रास होत आहे. युधिष्ठिर पुढे म्हणाला. त्याचे शब्द दुःखाच्या झोतात वाहत होते. इतक्या मोठ्या बलिदानाची संसाधने मी कशी गोळा करू शकतो? आणि जे जखमी झाले आहेत, ज्यांच्या अंगावर अजूनही आमच्या युद्धाच्या जखमा आहेत, त्यांचे काय? व्यास लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे युधिष्ठिराला कधीही सोडत नव्हते. शेवटी जेव्हा तरुण राजा शांत झाला, तेव्हा व्यासाने विचारपूर्वक मान डोलावली. हे युधिष्ठिर, मला तुझ्या चिंता दिसत आहेत. तो त्याच्या ओठांवर एक स्मित हास्य खेळताना म्हणाला. पण घाबरू नकोस, कारण मी गोष्टी दुरुस्त करण्याची योजना आखत आहे. तो पुढे झुकला. त्याचे डोळे उत्साहाने चमकले. हिमालयात महान ब्राह्मण मारुताने मागे ठेवलेला सोन्याचा खजिना आहे. तो त्याच्या भव्य बलिदानाचा वारसा आहे, जो तुमचा खजिना भरून काढेल आणि तुमच्या राज्याचा सन्मान परत मिळवून देईल. एकदा शहाणपणाने आणि न्यायाने राज्य करणाऱ्या भूतकाळातील राजा मारुतीची कथा व्यासाने सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंदावले. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना राज्याची उबदार गुदूर चमकवत युधिष्ठिर या नीतिमानाच्या उपस्थितीत व्यासाने प्रख्यात राजा मारुत याची कथा सांगण्यास सुरुवात केली. व्यास म्हणाला, हे बाळ कृतयुगात मनु हा पृथ्वीचा स्वामी होता. त्याने आपला राजधान्य शहाणपणाने आणि न्यायाने चालवला होता. त्याचा मुलगा प्रशांती त्याच्या जागी आला. त्यानंतर त्याचा नातू राजा इक्ष्वाकू, जो त्याच्या धर्मनिष्ठेसाठी आणि सद्गुणासाठी प्रसिद्ध होता. राजा इक्ष्वाकूला 100 पुत्र होते. प्रत्येक जण अपारात्मक गुणांनी संपन्न होता आणि त्याने त्या सर्वांना त्यांच्या स्वतःच्या अधिकाराने सम्राट बनवले. त्यापैकी विंस त्याच्या काळातील सर्वात महान धनुर्धर म्हणून उभा राहिला आणि त्याचा मुलगा विविंस प्रत्येक बाबतीत त्याला मागे टाकत गेला. विविंसचे 5 आणि 10 पुत्र शक्तिशाली धनुर्धर होते, ज्यांना ब्राह्मणाने त्यांच्या सत्यतेसाठी, सौम्यतेसाठी आणि उदात्त चारित्र्यासाठी आदर दिला. तथापि खानेनेद्रा हा मोठा भाऊ जुन्मी असल्याचे सिद्ध झाले. त्याने त्याच्या सर्व भावंडांवर अत्याचार केले आणि लोखंडी मुठीने राज्य केले. परंतु लोक त्याच्या क्रोऱ्याला कंटाळले आणि अखेरीस त्यांनी त्याचा मुलगा स्वच्छच्या बाजूने त्याला पच्यूत केले. हा तरुण राजा ब्राह्मणांना समर्पित होता, सत्य बोलला, पवित्रता पाळली आणि त्याच्या इंद्रियांना आणि विचारांना नियंत्रित केले. त्याच्या आरोहणामुळे प्रजा आनंदित झाली, कारण त्याने राज्यात शांतता
आणि समृद्धी आणि त्याच्या सद्गुणी कृतीनंतरही राजा सुवर्चेचा खजिना कमी होत गेला आणि सरंजामदार राजकुमार त्याला त्रास देऊ लागले. त्याची शक्ती कमी होत गेली, परंतु त्याचे नीतिमत्व अबाधित राहिले. निराशेच्या एका क्षणी तो त्याच्या हातात उडाला आणि त्यातून सैन्याचा एक सोत उदयास आला, ज्याचा वापर तो त्याच्या सीमेवर राहणाऱ्या सर्व राजांना पराभूत करण्यासाठी करत असे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे राजा सुवर्चेने कर्णमा ही पदवी मिळवली. त्रेता युगात त्याचा मुलगा पहिला कर्णमाचा जन्म झाला, जो सामर्थ्य आणि अजिंक्यतेमध्ये इंद्राच्या बरोबरीचा होता. त्याने एका विशाल साम्राज्यावर राज्य केले. त्याच्या संपत्ती आणि पराक्रमामुळे सर्व राजे त्याच्या नियंत्रणाखाली होते. त्याचा नातू राजा अविकसित विद्येमध्ये स्वतः इंद्रासारखा बनला, अग्नी त्याग केला आणि सद्गुणाचा आनंद लुटला. राजा अविकसितचा मुलगा मारुता हा 10,000 हातीचे सामर्थ्य असलेला मोठ्या ख्यातीचा एक नीतिमान राजा होता. तो विष्णूचा दुसरा आत्मा असल्याचे म्हटले जात होते, जो त्याच्या पूर्वजांच्या सर्व गुणांचे मूर्तरूप होता. भव्य यज्ञ साजरा करण्याच्या इच्छेने राजा मारुता हिमालयाच्या उत्तरेकडील मेरू पर्वतावर गेला, जिथे त्याने हजारो सोन्याच्या भांड्यांची बनावट निर्मिती केली. का विशाल सोन्याच्या टेकडीवर त्याने पवित्र संस्कार केले. त्याच्या भोवती सुवर्णकार होते, ज्यांनी संख्येशिवाय खोरे भांडी आणि भांडी तयार केली. यज्ञाची जागा जवळच होती आणि राजा मारुताने इतर राजकुमारासह त्याच्या सुप्रसिद्ध वंशाच्या परंपरांचा सन्मान करत भव्य यज्ञ केला. देवांच्या क्षेत्रात देवाचा पराक्रमी राजा इंद्र लोकांमधील एक शक्तिशाली गाजार मारुतावर नाराज होता. त्याच्या असंतोषाचे कारण अविकसितचा मुलगा होता, ज्याने बृहस्पतीला आपला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. राजकुमाराचा उद्धट अभिमान सहन न करता इंद्राने त्याला त्याच्या गडगडाटाने मारण्याची धमकी दिली. धृतराष्ट्र एक गंधर्व आणि इंद्राचा संदेशवाहक देवतांच्या राजाकडून संदेश घेऊन मारुतच्या दरबारात आला. त्याने एक इंद्राचे शब्द दिले, यज्ञासाठी बृहस्पतीला तुमचा कार्यवाहक पुजारी म्हणून स्वीकारा किंवा माझ्या रागाच्या परिणामांना सामोरे जा. मात्र मारुताने इंद्राच्या मागणीचे पालन करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्याचा स्वतःचा पुजारी समवर्त याला विधी करण्यास सांगितले. मारुताने केलेल्या अवज्ञेला न जुमानता धृतराष्ट्राने त्याला इशारा दिला की इंद्राचा गडगडाट जवळ आला आहे. देवाच्या प्रचंड गर्जनाचा आवाज आकाशात प्रतिध्वनित झाला. ज्याने तो ऐकला त्या सर्वांच्या अंतःकरणात भीती पसरली. चिंतेने थरथरत मारुताने त्याचा विश्वासू पुजारी संवर्ताकडून आश्रय घेतला. संवाद शात आणि संयमी याने मारुताला आश्वासन दिले की त्याला इंद्राची भीती वाटण्याचे काही कारण नाही. त्याच्या जादुई मंत्रांनी तो मेघगर्जनेची दहशत दूर करेल आणि राजाला हानीपासून वाचवेल. वादळ बाहेर येत असताना संपर्क त्याच्या पवित्र स्तोत्रांचा जप करू लागला आणि मारुताभोवती संरक्षणाचा मंत्र विणू लागला. ज्यावेळी पुजारी त्याचा जप संपला त्यावेळेस इंद्र स्वतः प्रकट झाला. त्याच्या रथाला भव्य घोड्यांनी ओढले गेले आणि तो इतर देवास आला. देवांचा स्वामी त्याच्या वाहनातून उतरला आणि यज्ञवेदीकडे गेला, जिथे मारुताने त्याला सोम नैवेद्य अर्पण केले. प्रेमाने स्मिताशकर इंद्राने अर्प स्वीकारले. त्याचे हृदय त्याला दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञतेने भरले. हा सोहळा त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचला, जेव्हा ज्वलंत अग्नीसारखा तेजस्वी असलेला संपर्क वेदीवर चढला आणि पवित्र ज्वालांना शुद्ध गुणी अर्पण केले. देवांनी स्वतः अन्न गोळा केले आणि देवाचा स्वामी सक्र यज्ञात सहाय्यक बनला. विधी संपताच इंद्राने सोम रस प्यायले. त्यानंतर इतर देवांची सभा झाली. तहान भागल्याने देव प्रसन्न होऊन आणि आनंदाने घरी परते. मारुताने त्याच्या बलिदानाच्या यशाने आनंदित होऊन ब्राह्मणांना अफाट संपत्तीचे वाटप केले, जे त्यांच्या भेटवस्तू मिळाल्यावर गौरवशाली दिसत होते. राजाचे हृदय आनंदाने भरले, हे जाणून की त्याचे पूर्वज आणि स्वतः देव त्याच्या आधाराने संतुष्ट झाले होते. भव्य प्रसंगी सूर्य मावळत असताना मारुतच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला अंतिम आशीर्वाद दिला. हे राजकुमार, तुझा त्याग परिपूर्ण झाला आहे आणि तुझ्या जीवनाला चांगले परिणाम लाभले आहेत. या संरक्षणाखाली तू समृद्ध होत राहशील. भच्या प्राचीन भूमीवर राजा मरुत एक शहाणा आणि न्यायशास्त्र भव्य बलिदानाची तयारी करत होता. त्याने देवांचा प्रसिद्ध पुजारी बृहस्पतीला विधी पार पाडण्यासाठी शोधले. तथापि देवांचा राजा इंद्राने त्याची पुजारी म्हणून नियुक्ती केल्याचे कारण देत बृहस्पतीने नकार दिला. नकारामुळे मारुताला आश्चर्य वाटले
आणि त्याला लाज वाटली. जेव्हा तो घरी परतला तेव्हा विचार शून्य झाला. त्याला नारद हा एक शहाणा ऋषी भेटला, ज्याने ही घटना पाहिली होती. नारदाने मारुताला त्याच्या दुःखाबद्दल विचारले आणि कथा ऐकल्यावर त्याने सांत्वना आणि मार्गदर्शनाचे शब्द दिले. नारदाने मारुताला सांगितले की बृहस्पतीचा मुलगा समर्थ नग्न तपस्वी म्हणून पृथ्वीवर फिरत आहे आणि सर्वांना पाहण्यासाठी चमत्कार करत आहे. त्याने सुचवले की मारुताने समर्थाला शोधावे, जो कदाचित त्याचा यज्ञ करण्यास तयार असेल. नारदाने मारुताला समर्थ कसा शोधायचा याबद्दल सूचना दिल्या. त्याने वाराणसीच्या प्रवेशद्वाराजवळ एक मृतदेह ठेवला पाहिजे आणि जो त्यापासून दूर गेला त्या व्यक्तीचा पाठलाग केला पाहिजे. मारुताने समर्थाला शोधल्याचा आणि त्याची मदत मागण्याचा निर्धार करत वाराणसीकडे कूच केले. जेव्हा तो शहरात पोहोचला तेव्हा त्याने नारदाने सांगितल्याप्रमाणे दरवाजाजवळ एक मृतदेह ठेवला. योगायोगाने त्याच वेळी एका ब्राह्मणाने शहरात प्रवेश केला आणि मृतदेह पाहून मारुत वैतागून मागे वळला. मारुताने ब्राह्मणाचा पाठलाग केला, जो दुसरे कोणी नसून समर्थ होता. ते चालत असताना समर्थने मारुताला चिखला, श्लेष्मा आणि थुंकीने झाकून टंगली. हंसाचा पाठलाग करताना नेले. त्याची अग्नी परीक्षा असूनही मारुताने आग्रहाने एकत्र हात धरून समर्थचा पाठलाग करणे सुरूच ठेवले. अखेरीस थकलेला आणि कोरडा झालेला ते एका पवित्र कंजीर वृक्षाच्या सावलीत पोहोचले, जिथे शेवटी समर्थाने त्याच्या कृतींपासून दूर राहणे टाळले. अशा तो वातावरणात संमत विश्रांतीसाठी बसला आणि त्याच्या आशेवर ठाम असलेला मरुता आदराने त्याच्या जवळ आला. राजा मरुताचा पुजाऱ्याचा शोध आणि गूढ समर्थाशी झालेल्या त्याच्या भेटीची कथा आध्यात्मिक वाढीच्या शोधात चिकाटी आणि भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून काम करते. प्राचीन भारतातील तापदायक वाळवंटात दोन पुरुषांमध्ये एक विचित्र चकमक झाली. मारुत राजा आणि समर्थ एक ब्राह्मण पुजारी त्यांची भेट योगायोगाने झाली नव्हती, तर स्वर्गीय संत नारद यांनी आयोजित केली होती. ज्यांनी मारुताला सांगितले होते की समर्थ हा त्याच्या कुटुंबाचा दीर्घकाळ गमावलेला नातेवाईक होता. तेव्हा ते एका भव्य वृक्षाच्या सावलीत बसले. तेव्हा मारुता घाबरून म्हणाला, वाटेत भटकत असताना नारदाने मला सांगितले की तू आमच्या कुलगुरूचा मुलगा आहेस आणि यामुळे माझे मन तुझ्याकडे वळले आहे. मारुतचे शब्द लक्षपूर्वक ऐकताना संपर्काचे डोळे कुतूहलाने चमकले. त्याला माहित होते की नारद हा एक शहाणा ऋषी होता, ज्याने काळाच्या पडद्याच्या पलीकडे पाहिले होते. जेव्हा त्याने विचारले, तुम्ही मला रे खरे सांगितले आहे तसे असेल तर मला सांगा, नारद सध्या कुठे राहतात? मारुताचा चेहरा दुःख आणि श्रद्धेच्या मिश्रणाने उजळला आणि त्याने उत्तर दिले, त्या दिवे संतांच्या राजकुमाराने मला तुझ्याबद्दल ही माहिती दिली आणि तुझ्या काळजीसाठी माझी प्रशंसा केली. त्याने अग्नीत प्रवेश केला आहे. एरका न बोलल्या गेलेल्या समजुतीने हवा जड होती की नारद नश्वर क्षेत्राच्या पलीकडे गेला होता. जसजसे मारुताचे शब्द नाहीसे होत गेले तसच ते संपर्काचे वर्तन बदलले. क्षितिजावर वादळ उठल्यासारखे तो चिडला. मला मेंदूच्या विकाराने ग्रासले आहे, त्याने घोषित केले. त्याचा आवाज निराशेच्या झुतात उठला. अशा विलक्षण स्वभावाच्या पुजारीकडून हा यज्ञ करण्यासाठी तू का झुकला आहेस? मारुताने ठामपणे संपर्काच्या उद्रेकाने विचलित न होता उभे राहिले. ब्राह्मण मारुताला फटकारत राहिला, पण राजा ठाम राहिला. त्याने स्पष्ट केले की त्याने आधीच बृहस्पती आणि इंद्राची मदत मागितली होती, परंतु त्याला नकार देण्यात आला. माझा कोणताही दोष नसल्यामुळे मला बृहस्पतीने मागे हटवले आहे. मारुत म्हणाला. त्याचा आवाज निराशेच्या संकेताने भरलेला होता. समर्थनाची वादळी वागणूक नष्ट होऊ लागली. त्याच्या जागी षड्यंत्राचे वातावरण निर्माण झाले. वाळवंटातील वाळूवर दीर्घ छाया टाकणारा सूर्य शिथिलाच्या खाली बुडत असताना समर्थाने त्याचा खरा हेतू उघड केला. हे राजा, तुला जे हवे आहे ते मी नक्कीच पूर्ण करू शकतो, तो म्हणाला. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने चमकले, परंतु या प्रतिज्ञेस एक इशारा जोडला गेला. जर मारुताने त्याचा विश्वासघात केला तर तो राजावर क्रोध आणेल, ज्यामुळे ते राखोई मर्ताचा प्रतिसाद तात्काळ आणि हृदयस्पर्शी होता. जर मी कधी तुझा त्याग केला तर जोपर्यंत पर्वत अस्तित्वात असतील तोपर्यंत मी कधीही आशीर्वादित प्रदेश प्राप्त करू नये. त्याने शपथ घेतली. त्याचा आवाज प्रामाणिकपणे थरथरत होता. या अभिवचनाच्या भाराने हवा जड होती. वेगवेगळ्या जरातील दोन माणसांमध्ये निर्माण झालेले बंधन रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. भव्य हिमालयात मूल्यवान म्हणून ओळखले जाणारे एक शिखर अस्तित्वात होते, जिथे पूज्य भगवान महादेव कठोर भक्तीने राहत होते. त्यांची पत्नी उमा त्यांच्या बाजूला उभी होती आणि ते एकत्र विशाल
जंगलातील झाडे, गुहा आणि खडका शिखरांमध्ये राहत होते. पराक्रमी देवाचे त्रिशूळ तेजस्वीपणे चमकले त्याच्या भोवती. जंगली गोपलीन, आत्मे आणि खगोली प्राणी होते. तर सत्य विश्वदेवा सूर्या, वरुण आणि कुबेर यांनी त्यांच्या सेवकासह, तसेच 100 गंधर्व, अप्सरा आणि सूर्यदेवतांनी महादेवाच्या महानतेला आदरांजली वाहिली. पर्वताने स्वतःचे अलौकिक वैभव विकिरित केले. दैवी उपस्थितीच्या चैतन्यशी ऊर्जेने हवा जिवंत होती. शिखराच्या तेजस्वी सौंदर्याने नश्वर आकलनाचे उल्लंघन केले, कारण कोणताही प्राणी त्याचा आकार किंवा रचना ओळखू शकत नव्हता. उष्णता आणि थंडीचे तीव्र तापमान अनुपस्थित होते आणि सूर्य चमकला नाही किंवा वारा वाहू शकला नाही. हे एक असे क्षेत्र होते जिथे वर भूक, तहान, मृत्यू आणि भीतीचा प्रभाव नव्हता. जेव्हा कोणी डोंगराजवळ पोहोचत असे तेव्हा त्यांना सूर्यप्रकाशाच्या किरणांप्रमाणे चमकणाऱ्या सोन्याच्या खाणी दिसायच्या. कुबेराच्या सेवकांनी त्या खजिन्यांचे भक्तिभावाने रक्षण केले. त्यांच्या उंचावलेल्या बाहुली घुसखोरांपासून त्यांचे संरक्षण केले. ज्यांना महादेवाचे समाधान करायचे होते त्यांच्यासाठी हे एक पवित्र ठिकाण होते, जिथे ते त्याचे संरक्षण मिळू शकत होते आणि प्रतिष्ठित सोने मिळू शकत होते. शहाणा वशी समवत मुंद्याबाबद्दल राजा मारुताला असे म्हणाला होता, हे राजकुमार, तिथे नमस्कार करा आणि त्या महान आत्मेच्या महादेवाला नमन करा. अशा प्रकारे शरणार्थी पत्करल्यास तुम्हाला ते सोने मिळेल. भव्य यज्ञ करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने समर्थनाच्या सल्ल्याचे पालन केले. कारागिरांनी विधीसाठी सोन्याची भांडी तयार केली. तर देवाच्या सल्लागाराचा स्वामी बृहस्पती मारुतच्या समृद्धीबद्दल जाणून अधिकाधिक व्यतीत झाला. त्याचा प्रतिस्पर्धी सन्वत राजाच्या कृपेने भरला होता आणि बृहस्पतीचे भुजल दुःखाने भारावून गेले होते. देवांचा स्वामी स्वतः त्याच्या सल्लागाराचे सांत्वन करण्यासाठी कमल लोकांसह आला. जेव्हा ते बृहस्पतीच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा प्रभूने त्याला सौम्य शब्दांनी संबोधित केले, माझ्या प्रिय बृहस्पती, संपर्काच्या यशामुळे अस्वस्थ होऊ नका. काळ विश्वाच्या भरे चित्रपटा सर्वांच्या भरभराटीला वाव आहे. देवाच्या क्षेत्रात देवाचा पराक्रमी देव इंद्राने त्याचा विश्वासू सल्लागार बृहस्पती, जो अस्वस्थ आणि निस्तेज दिसत होता, त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. इंद्राने बृहस्पतीला त्याच्या तब्येतीबद्दल विचारले. तो शांतपणे झोपला आहे का, त्याचे सेवक समाधानी आहेत का आणि त्याने देवाचे कल्याण मागितले आहे का याची चौकशी केली. बृहस्पतीने उत्तर दिले की तो खरोखरच नीट झोपला आहे आणि त्याचे सेवक त्याला आवडतील. तथापि त्याने एक सखोल चिंता व्यक्त केली आहे. एक महान गाजा मारुता एक भव्य बलिदानाची योजना आखत होता आणि बृहस्पतीला भीती होती की आणखी एक पुजारी संवाद समारंभात काम करेल. बृहस्पतीची चिंता ही या वस्तुस्थितीमुळे निर्माण झाली की संवादाच्या यशामुळे त्याला समृद्धी मिळेल, ज्यामुळे बृहस्पतीला वेदना होती. इंद्राने त्याच्या सल्लागाराचे दोष समजून हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. त्याने अग्निदेव आगीला बोलावून घेतले आणि यज्ञासाठी निवडलेले पुजारी म्हणून मारुताकडे बृहस्पती सादर करण्याची त्याला सूचना केली. इंद्राने बृहस्पतीला आश्वासन दिले की ही भूमिका स्वीकारल्याने तो केवळ स्वतःचे गौरवच आणणार नाही, तर मारुतचे अमरत्व देखील सुनिश्चित करेल. अग्नी त्याच्या धगधगत्या तेजासह मारुतच्या आज्याकडे निघाला आणि हिवाळ्याच्या शेवटी जोरदार वाऱ्यासारखा त्याच्या जागेत विध्वंसक मार्ग सोडून गेला. जेव्हा तो रांजबारात पोहोचला तेव्हा मारुताने अग्नीचे प्रेमाने स्वागत केले आणि त्याला अल्पोपहार दिला. अग्निदेवाने हे अर्पण स्वीकारले, परंतु उघड केले की इंद्राने त्याला आगामी यज्ञासाठी पुजारी म्हणून बृहस्पतीला सादर करण्यासाठी पाठवले होते. मात्र मारुताने बृहस्पतीची भूमिका स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्याच्या समारंभात संवाद हा अधिकारी राहील असा आग्रह झाला. अग्नी ही बातमी घेऊन इंद्राकडे परतला आणि आकाशाचा देव नाराज झाला. त्याने अग्नीला मारुताकडे पद जाण्यास सांगितले आणि कठोर संदेश दिला. जर त्याने इंद्राच्या इच्छेचे पालन केले नाही तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. अग्नी संवतच्या क्रोधाला घाबरून मारुताच्या दरबारात पद जाण्यास संकोच करत होता. अग्निदेवाने संवर्ताबरोबर झालेल्या त्याच्या भेटीचे वर्णन केले, ज्याने त्याला पुन्हा बृहस्पतीला सादर केल्यास त्याच्या भयंकर दुष्ट डोळ्यांनी त्याला जाळून टाकण्याची धमकी दिली होती. इंद्राने अग्नीला आश्वासन दिले की तो पराक्रमी अग्नी देव देखील आकाशाच्या प्रभूला हानी पोहोचू शकत नाही. त्यानंतर इंद्राने अग्नीला भूतकाळातील एका घटनेची आठवण करून दिली, ज्यात त्याचा सूर मादाने पराभव केला होता, ज्याची निर्मितीचे वन या शक्तिशाली ऋषींनी केली होती. आकाशाच्या देवाने त्याला आठवण करून दिली की तो कशा प्रकारे भीतीने भरलेला होता आणि त्याने महान ऋषीचे संरक्षण मागितले होते.
इंद्राच्या शब्दांचा उद्देश अग्नीला आश्वासन देणे हा होता की तो अजय इंद्र सुद्धा नम्र होऊ शकतो. आपल्या स्वामीचा हेतू समजून अग्नी पुन्हा एकदा मारुताच्या दरबारात परतला. त्याने इंद्राला कळवले. व्यासाने राजा धृतराष्ट्राला दिलेले भाषण संपल्यानंतर हे दृश्य उघड झाले. राजाचे डोळे उदास झाले होते. त्याचे मन दुःखाने भरलेले होते. जसे अंधाराने गहन केलेल्या सूर्यासारखे किंवा धुराने झाकलेल्या अग्नीसारखे त्याचे कोप जे एकेकाळी चमकणारे आणि चमकणारे होते ते आता कंटाळवाणे आणि कलंकित दिसत होते. वासुदेवाचा मुलगा कुशल अंतःकरणाने त्याच्याजवळ आला. त्याला माहित होते की राजा त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना मोठ्या युद्धात गमावण्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होता. उन्हाळ्याच्या दिवशी कृष्ण हळुवारपणे बोलू लागला. त्याचे शब्द एक सौम्य वारा. महाराज, तो म्हणाला, अंतःकरणाच्या सर्व वक्रतेमुळे नाश होतो तर सर्व प्रामाणिकपणामुळे आध्यात्मिक उत्कृष्टता मिळते. जर हेच खऱ्या शहाणपणाचे अंतिम उद्दिष्ट असेल तर ज्याला हे समजते त्याला मानसिक विचलितता काय करू शकते. कृष्णाचे डोळे राजाकडे खिळखिळे आणि दयाळू नजरेने बंद झाले. कृष्णाचे बोलणे सुरू असताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. तुमचे कर्म अद्याप पूर्ण झालेले नाही. तो हळुवारपणे म्हणाला, तुमच्या शत्रूंचाही पराभव झालेला नाही, कारण तुम्हाला आतले राक्षस अजूनही जपून ठेवतात ज्यामुळे तुमचा नाश होण्याचा धोका असतो. वासुदेवाचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकत होते. आतल्या जरायांची आठवण करून देणारे. त्यानंतर कृष्णाने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली जी पिढ्यानपिढ्या पुढे गेली होती. पूर्वीच्या काळात तो म्हणाला, पृथ्वी व वृत्रा या राक्षसाचे एक आच्छादन होते ज्याने त्याचे सार चोरले आणि त्याला दुर्गंधीयुक्त वास दिला. कृष्ण बोलत असताना राजाचे डोळे मोठे झाले. त्याचा आवाज आश्चर्यचकित झाला. 100 बलिदानांचा जग इंद्र हा नैसर्गिक व्यवस्थेच्या या अपमानामुळे संतप्त झाला. त्याने वित्रावर मेघगर्जना फेकली, परंतु राक्षसाने केवळ त्याची शक्ती आत्मसात केली आणि विध्वंस सुरू ठेवला. इंद्राने पुन्हा पुन्हा प्रहार केला. प्रत्येक वेळी वित्राने जुळवून घेतले आणि विकसित केले. शेवटी देवाचा कोप खर्च होईपर्यंत पुष्प थांबला. त्याची छती भावनेने थरथर कापत होती. जेव्हा त्याने सांगितले की वशिष्ठाने त्याच्या सर्वात गडद क्षणी इंद्राला कसे सांत्वन दिले, कृष्णाने शक्तिशाली इंद्राने शेवटी एका अदृश्य रणाटाने त्याच्या स्वतःच्या शरीरात वित्राला कसे मारले याबद्दल बोलताना राजाने ही कथा ऐकली. कथा आठवण करून देणारी होती की उन्हाळा आणि विनाशाच्या काळातही एखाद्याच्या अति राक्षसांवरील सुटकेची आणि विजयाची आशा नेहमीच असते. वासुदेवचे शब्द एका आशीर्वादाप्रमाणे हवेत ताणलेले असतात. जणू काही असे म्हणतात, हे राजा, तू सुद्धा तुझ्या स्वतःच्या वस्त्रावर मात करू शकतोस जो तुम्हाला आतून नष्ट करण्याचा धोका आहे. हस्तिनापूरच्या भव्य दालनांमध्ये राजा धृतराष्ट्र आपल्या दरबारातील ज्ञानी माणसांनी लढलेल्या सिंहासनावर बसला होता. मानवी स्थितीबद्दलच्या सखोल समजुतीसाठी प्रसिद्ध असलेला ऋषी वासुदेव त्याच्यासमोर उभा होता. राजाचा मुलगा दुर्योधन आंतरिक अशांततेशी झुंज देत होता आणि वासुदेव त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत होता. वासुदेवाने दुःखाचे दुहेरी स्वरूप समजावून सांगण्यास सुरुवात केली, जे भौतिक शरीर आणि मन यांच्यातील परस्पर संवादातून उद्भवते. एखाद्याला चांगले आरोग्य अनुभवण्यासाठी शरीरात श्लेष्म, पित्त आणि वारा या 3 आवश्यक निरोधाचा समतोल कसा राखला पाहिजे याचे त्यांनी वर्णन केले. त्याचप्रमाणे आत्म्यात राहणारे सत्व, राज आणि तमस हे गुणधर्म देखील मानसिक आरोग्यासाठी सुसंगत असले पाहिजे. तो वासुदेव बोलत असताना त्याच्या शब्दांनी राजाच्या मुलासमोर समजुतापणाची एक रेखाचित्र विणली. त्याने उघड केले की आनंद आणि दुःख कसे एका समुद्र धाग्याच्या धाग्यासारखे गुंफलेले आहेत. काही लोक भूतकाळातील आनंदाच्या आठवणीनं चिकटून राहतात तर इतर लोक त्यांना माहीत असलेल्या वेदनेवर विसरून राहतात. परंतु दुर्योधन इतरांपेक्षा त्याच्या स्वतःच्या दुःखामुळे किंवा त्याच्या आनंदी काळाबद्दल उदासीन असल्याचे दिसत नव्हते. वासुदेवचे डोळे राजाच्या मुलावर खिळलेले दिसत होते. जेव्हा तो पुढे म्हणाला, सभागृहाच्या आवारात उभे असलेले कृष्णाचे वेदनादायक दृश्य तुम्हाला आठवत नाही. तिचे शरीर उघडे आणि असुरक्षित होते. तसेच तुम्ही शहरातून निघून जाताना तुमच्या वनवासात किंवा जटा सुरक्षित असेल आणि सैन्याला भेडसावणाऱ्या त्रासाची चिंता करत नाही. कृष्णाचे शब्द हे सौम्य स्मरण होते की दुर्योधनाने त्याच्या आयुष्यात आधीच अनेक आव्हानांचा सामना केला होता. शहाणा माणूस थांबला, मग पुढे येणाऱ्या युद्धाबद्दल बोलला. कोणीही तलवारी किंवा बाणांनी लढले नाही तर मनाशीच लढले. या युद्धात वासुदेवाने घोषित केले, क्षेपणास्त्रांची गरज नाही, मित्रांची
किंवा सेवकांची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आतल्या राक्षसांशी एकट्याने लढावे लागेल. त्याने दुर्योधनाला तो अयशस्वी झाल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल सावध केल्या. स्वतःला हरवलेल्या आणि दिशाहीन अशा वाईट स्थितीत शून्य वासुदेवचे शब्द एखाद्या अभिवादनासारखे हवेत लटकत होते. स्वीकारावे किंवा नाकारावे असे आव्हान राजाचा मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या स्वतःच्या इच्छेचा भाग आणि कशीने दिवटेले शहाणपणाचे वजन त्याच्या अंतःकरणात होते. शहाणा माणूस जसजसा बोलत राहिला तसतशी खोली अधिक शांत होत गेली. जणू दुर्योधनाचे नशीब दर्पणात अडकल्या हैरालाने स्वतः हस्तक्षेप केला. त्याचा आवाज सखोल आणि अधिकृत होता. हे भारतवर्षाच्या प्रमुख, तो म्हणाला, आताही वेळ आली आहे की तुम्ही हा संघर्ष स्वतःच्या आत घेऊन जाण्याची तयारी केली पाहिजे. तुमच्या स्वतःच्या कर्माच्या गुणवत्तेनुसार तुम्ही दुसऱ्या बाजूला पोहोचले पाहिजे. रहस्यमय आणि दुर्बोध मनावर मात केली पाहिजे. दरबार पुन्हा एकदा गप्प झाला. जणू दुर्योधनाची वाट पाहत होता. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. जेव्हा वासुदेव ज्ञानी आणि आदरणीय ऋषी चिंतनशील शांत ते बसला होता, त्याच्या समोर त्याचा प्रिय मित्र प्रीताचा मुलगा युधिष्ठिर उभा होता, जो मोक्षमार्गावर मार्गदर्शन मागत होता. माझ्या राजकुमार, अहिंसा म्हणजे केवळ सांसारिक संपत्तीचा त्याग करणे नव्हे, खरी मुक्ती ही आपल्याला आपल्या शरीर आणि रक्ताने बांधलेल्या इच्छांच्या पलीकडे जाण्यात आहे. बाहेरचे कदाचित सोडून दिले जाऊ शकते, परंतु जर आपण आपल्या स्वतःच्या इच्छा आणि कमकुवतपणामुळे शोषले गेलो तर आपल्यात आणि आपल्या शत्रूंमध्ये काय फरक आहे. वासुदेव बोलत असताना त्याचे डोळे युधिष्ठिरच्या आत्म्याकडे टकलावून पाहत होते. हे विचार करा माझ्या मुला, तो पुढे म्हणाला. मृत्यू या शब्दाला मृत्यू फक्त 2 अक्षरे आहेत, एम पाणी आ, परंतु शाश्वत आत्मा ब्रह्म 3 अक्षरांनी दर्शविला जातो. येस ते येस. या दोघांमधील फरक त्यांच्या लांबीमध्ये नाही तर त्यांच्याबद्दलच्या आपल्या आकलनात आहे. जेव्हा आपण सांसारिक वस्तूंना चिकटून राहतो जणू ते आपलेच आहेत, म्हणजे मृत्यू. परंतु जेव्हा आपण अशा आसक्ती ओलांडतो तेव्हा आपण शाश्वत आत्म्यासह एक होतो. वासुदेव थांबला आणि अस्तित्वाच्या रहस्यांचा विचार करत असताना त्याची नजर दूरवर सरकली. प्रत्येक आत्म्यात ब्रह्म आणि मृत्यूमधील युद्ध तीव्र होते. परिणाम आपल्या निवडीवर अवलंबून असतो, बाह्य परिस्थितीवर नाही. जर आपल्याला खात्री आहे की कोणताही प्राणी कधीही नष्ट होत नाही, तर आपण त्याच्या शरीराला छेदून दुसऱ्याला हानी पोहोचवण्याचा दोषी कसा असू शकतो. सर्व चमत्कार आणि संपत्तीसह आपण संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले तर काय फरक पडतो. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन वासुदेवाच्या शब्दांच्या गुंतागुंतीशी झुंज देत होते. पण ज्यांनी जगाचा त्याग केला आहे तरीही सांसारिक सुखाची इच्छा बाळगली आहे, त्यांचे काय, त्याने विचारले. वासुदेवाचे डोळे पुन्हा खिळखिळे झाले. त्याचा आवाज तातडीची नोंद घेत होता. अशा व्यक्ती त्यांच्या आत मृत्यूला धारण करतात कारण त्यांनी खरोखरच त्यांच्या आसक्तीच्या पलीकडे गेले नाहीत. परंतु माझ्या राजकुमार, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वभावाचे आतून आणि बाहेरून निरीक्षण केले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे. दिसऱ्याच्या पडद्याच्या पलीकडे असलेल्या शाश्वत वास्तवाची जाणीव करायलाच जशी आत्र खोल हो गेली तसंच ते वासुदेवच्या शब्दांनी बुद्धीची एक रेखाटणी विली. युधिष्ठिराला आत्म्याच्या गुंतागुंतीच्या मार्गांवर मार्गदर्शन केले. लोक सांसारिक इच्छांनी ध्यासलेल्या लोकांना स्वीकारत नाहीत. तो म्हणाला, सर्व क्रिया इच्छेतून उद्भवतात. ते मनातून उगवलेल्या अवयवांसारखे असतात. शहाणे लोक त्यांच्या इच्छांना वश करतात, हे जाणून की खरा सद्गुण त्यांच्या दरत्वशेमध्ये आहे. ऋषींचे डोळे एक गुपित धरून आहेत असे वाटत होते, जे केवळ दीक्षाधारकांनाच समजू शकेल. ज्या योगीने परम आत्म्याशी संवाद साधला आहे त्याला योग हा मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणून माहीत आहे. त्याला आठवते की आत्म्याला जे हवे आहे ते धर्मनिष्ठा आणि सद्गुणांसाठी अनुकूल नाही. महायुद्धानंतर राजा आपल्या प्रिय वीरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सोडले गेले. युधिष्ठिर या शाही संताने युद्धात प्रिय मित्र आणि कुटुंबातील सदस्य गमावले होते. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. त्याने त्याच्या भोवती जमलेल्या ज्ञानी ऋषीकडून सांत्वन मागितले. महान तपस्वी, गुणांचे घोषी ईश्वरश्रभा आणि पूज्य ज्येष्ठाभ्यास यांनी शोकाकुल राजाला सांत्वन करणारे शब्द सांगितले. त्यांच्याबरोबर कृष्णदेव ठाणेनाथ, भीम, नकुल, कृष्ण, द्रौपदी, सहदेव आणि विजय यांच्यासह इतर प्रतिष्ठित व्यक्ती सामील झाले. या ज्ञानीपुरुष आणि स्त्रियांनी आपले सांत्वन केले आणि युधिष्ठिराला आपले ज्ञान दिले. जेव्हा त्याने त्यांचे सांत्वन करणारे शब्द ऐकले तेव्हा राजाचे
दुःख कमी होऊ लागले. जेव्हा त्याच्या लक्षात आले की तो त्याच्या धोका ऐकता नाही, ऋषींच्या उपस्थितीने आणि सल्ल्याने त्याच्या अस्वस्थ मनात शांती आणली. शांततेच्या नवीन भावनेने युधिष्ठिराने त्याच्या दिवंगत मित्रांसाठी पुढील समारंभ करण्याचा निर्णय घेतला. ज्ञानी लोकांच्या मदतीने राजाने ब्राह्मण आणि देवांचा सन्मान केला. मोठ्या भक्तिभावाने विधी केले. त्याने ही पवित्र कर्तव्ये पूर्ण करताच युधिष्ठिरचे राज्य पुन्हा एकदा भरभराटीला येऊ लागले. त्यांच्या प्रिय नेत्याने पृथ्वीच्या दूरवरच्या भारापासून महासागराच्या पट्ट्यापर्यंत पसरलेल्या राज्यावर पुन्हा नियंत्रण मिळवल्याने त्याच्या प्रजा आनंदित झाल्या. आपले राज्य सुरक्षित राहिल्याने आणि मनशात राहिल्याने युधिष्ठिर व्यास आणि नारदकडे वळला आणि त्याच्या पुढच्या पावलाबाबत मार्गदर्शन मागत होता. त्याने त्यांना सांगितले की त्यांच्या शब्दामुळे त्याचे सांत्वन झाले आहे आणि आता त्याला धोकाचे कारण वाटत नाही. त्याने देवांच्या सन्मानार्थ भव्य यज्ञ करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. सदैव शहाणा आणि दयाळू असलेल्या व्यासाने युधिष्ठिरचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याला माहीत होते की राजा अजूनही त्याच्या धोकाच्या वचनाशी झुंज देत आहे, परंतु त्याने पुढे जाण्याचे महत्त्व देखील ओळखले. नारद आणि इतर ऋषी उपस्थित असताना व्यासाने त्याचा सल्ला दिला. आपण हिमालयीन प्रदेशांमध्ये एकत्र प्रवास करूया, जिथे आपण देवांच्या संरक्षणाखाली आपले बलिदान देऊ. युधिष्ठिर आणि त्याच्या साथीदारांनी हा प्रस्ताव उत्साहाने स्वीकारला. त्यांना माहीत होते की हे महान कार्य त्यांना केवळ दैवितेच्या जवळच आणणार नाही, तर त्यांच्या हुतात्मा वीरांना योग्य श्रद्धांजलीही देईल. जेव्हा ते त्यांच्या प्रवासाची तयारी करत होते तेव्हा कशी आश्चर्य आणि भीतीची भावना मागे सोडून हवेत गायब झाले. भीष्म आणि इतर प्रिय मित्र गमावल्यामुळे अजूनही त्रस्त असलेल्या पांडवांना आता या थोर आत्म्यांच्या अंत्यसंस्काराचे काम सोपवण्यात आले होते. त्यांनी ब्राह्मणांना उदारपणे दान केले. त्यांच्या मृत सहकाऱ्यांच्या सन्मानार्थ अफाट संपत्तीचे वाटप केले. जेव्हा त्यांनी ही पवित्र कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तेव्हा वेळ हळूहळू निघून जाताना दिसत होता. इंद्रप्रस्थाच्या शांत भूप्रदेशावर सूर्य मावळत होता. सभागृहाच्या वर एक उदारणारी प्रकाश टाकत होता. महान योद्धा वासुदेव आणि त्याचा प्रिय मित्र धनंजय, ज्याला अर्जुन असेही म्हणतात, ते त्यांचे भाऊ पांडवांसोबत त्याचा विजय साजरा करत होते. त्यांचा आनंद इंद्र आणि त्याच्या स्वर्गातील पत्नीच्या आनंदासारखा स्पष्ट दिसत होता. ते एकत्र बसून नयनम्य जंगलातील दुशेर आणि भले पर्वतरांगांनी वेढलेले असताना वासुदेव मोठ्या उत्साहाने बोलू लागला. अहो अर्जुन, माझ्या मित्रा, तो म्हणाला, तुझ्या पराक्रमी बाहूवर विसंबून असलेला आपला थोर राजा युधिष्ठिराने संपूर्ण पृथ्वी जिंकली आहे. तुझ्या अविचल पाठिंब्यामुळे आणि भीम आणि जुळ्या भावांच्या शौर्यामुळे सद्गुणी राजकुमार आता प्रतिस्पर्धेशिवाय पृथ्वीचे सार्वभौमत्व उपभोगत आहे. त्यांच्या विजयांची कथा सांगताना वासुदेवचे शब्द भावनेने भरलेले होते. केवळ धर्मानेच का आपल्या राजाने आपले राज्य सर्व शत्रूपासून मुक्त केले. तो पुढे म्हणाला, आणि धार्मिक कृतीद्वारे जराला सुलोधन त्याच्या दुष्ट मुलासह आणि अनुयायासह युद्धात त्याचा मृत्यू झाला. वासुदेव बोलत असताना जनार्दन म्हणून ओळखला जाणारा कृष्ण लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे करुणेने भरले होते. आपल्या प्रियजनांच्या निधनाबद्दल अर्जुनाच्या जोखाचे ओझे आणि आता त्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीचे ओझे त्याला माहीत होते. कृष्ण त्याच्या आसनावरून उठला आणि अर्जुनाकडे गेला. त्याचा आवाज सौम्य आणि शांत करणारा होता. माझ्या प्रिय मुला, तो म्हणाला, तुझ्या दुःखाच्या वेळी मी तुला सांत्वन देण्यासाठी आलो आहे. पृथ्वी शांत झाली आहे आणि आमचा राजा सर्वोच्च राज्य करतो. तुझे कर्तव्य पूर्ण झाले आहे आणि आता माझी द्वारावतीकडे परतण्याची वेळ आली आहे. वासुदेवाचे शब्द ऐकून अर्जुनाचे चेहरे दुःखाने झाकले गेले. त्याला माहित होते की त्याचा मित्र बरोबर होता. राजे शांत होते आणि त्यांचे भाऊ सुरक्षित होते. तरी त्याचा एक भाग अजूनही दुःखात होता. कृष्णाचा आवाज अर्जुनाच्या विचारांना उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा चिडून टाकतो. माझ्या प्रिय मुला, तो पुन्हा म्हणतो, मला द्वारावतीकडे परत जायचे आहे. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत मी इथे राहिले आहे. आता मला माझ्या लोकांमध्ये पुन्हा सामील होण्याची वेळ आली आहे. अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले. त्याचे डोळे भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते. त्याला माहीत होते की त्याचा मित्र बरोबर आहे. राज्य शांत होते आणि त्यांचे भाऊ सुरक्षित होते. जर अंतकरणाने त्याने होकारार्थी मान डोलावले सो ते तो हळूच म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुलून वर आला, जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला. सभागृहाच्या कुंदार सुनेरी प्रकाशात वासुदेव त्याच्या आसनावरून उठला. त्याचे डोळे अर्जुनावरील सखोर प्रेमाने चमकले. मग माझ्या प्रिय मित्राला, द्वारकाच्या शांत सभागृहाच्या खोल्यांमध्ये जन्मेजय लक्ष वेधत बसला. जेव्हा वैशंपायनाने एक कथा सांगण्यास सुरुवात केली
ज्यामुळे त्याची समज कायमची बदलेल. युद्धातून विजयी परतल्यानंतर राजाने कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संभाषणाबद्दल विचारले. वैशंपायनाच्या शब्दाने आम्हाला राजवाड्याच्या एका शांत भागात नेले, जिथे कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या सेवकांनी वेढलेले एकत्र फिरत होते. अर्जुनाचे डोळे आनंदाने चमकले जेव्हा तो भले हवेलीकडे पाहत होता. त्याचे हृदय त्याच्या प्रियमित्र कृष्णाच्या सहवासात आनंदाने भरले होते. ते चालत असताना अर्जुन कृष्णाकडे वळला आणि त्याने युद्धादरम्यान त्यांनी केलेल्या संभाषणाबद्दल आपली उत्कंठा व्यक्त केली. त्याने कबूल केले की त्याचे मन अस्थिर झाले होते आणि कृष्णाने त्याला दिलेली सखोल सत्य तो विसरला होता. कृष्णाने सौम्य स्मितहास्याने उत्तर दिले की हे त्याचे शब्द नव्हते, तर अर्जुनाची स्वतःची समज होती. कृष्ण करुणा आणि शहाणपणाने भरलेल्या आवाजात बोलू लागला, आता मी हे प्राचीन कथा सांगणार आहे. तो म्हणाला, मोक्षाकडे जाणारा मार्ग, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून अंतिम मुक्ती. जसे जसे वैशंपायनाने त्याचे वर्णन चालू ठेवले तसचे आम्ही स्वतःला एका दूरच्या प्रदेशात नेले, जिथे कश्यप नावाच्या ब्राह्मणाने सर्वोच्च आदर्शांचे मूर्त स्वरूप असलेल्या ऋषींचा शोध घेतला येऊ. आणि धर्मग्रंथांचे ज्ञान असलेल्या ऋषींमध्ये असाधारण गुणधर्म होते, ज्यामुळे कश्यप आश्चर्यचकित झाला. ऋषींनी कश्यपचे शिष्य म्हणून स्वागत केले आणि विश्वाची रहस्य त्याच्याशी सामायिक केली. विनम्रतेने आणि आदराने कश्यप ऋषीचे शब्द ऐकला, ज्याने सर्व गोष्टींचे अस्तित्व आणि या जगात आनंद शोधण्याची निरर्थकता प्रकट केलीशी. त्यांच्या स्वतःच्या प्रवासाबद्दल त्यांनी काल्पनिक जन्म आणि मृत्यू कसे सहन केले, विविध प्रकारचे आनंद आणि दुःख कसे अनुभवले याबद्दल बोलले. त्यांनी वासना, क्रोध आणि लाजाळूपणा यासह केलेल्या त्यांच्या समस्यांचे आणि अखेरीस आपल्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या विरुद्ध जोड्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी कशा प्रकारे निराकारामध्ये आश्रय घेतला याचे वर्णन केल्याशी बोलत असताना कश्यपचे हृदय आश्चर्याने आणि भक्तीने भरून गेले. ऋषींनी त्याला मुक्तीचा मार्ग दाखवला, जो शाश्वत ब्रह्मामध्ये विलीन होण्याचा मार्ग होता. आत्मेच्या शांततेसह त्याने हे यश प्राप्त केले होते. आणि आता जेव्हा तो विश्वाकडे पाहत होता तेव्हा त्याला माहीत होते की त्याला पुन्हा या जगात परतावे लागणार नाही. वैशंपायनाच्या आख्यायिकेत कृष्णाचे शब्द जिवंत झाले. ते उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखे द्वारकाच्या सभागृहाच्या आवारात प्रतिध्वनित झाले. जसे मेजाने लक्षपूर्वक ऐकले त्याची समजूत विस्तारली आणि तो विश्वाला एका नवीन प्रकाशात पाहू लागला. कश्यप आणि ऋषींची कथा मानवतेशी निगडीत आरसा बनली, जी आपल्या स्वतःच्या संघर्ष आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते आणि आपल्याला आठवण करून देते की खरी मुक्ती मानवी प्रयत्नांच्या आवाक्याबाहेर शाश्वत आणि अनंत क्षेत्रात आहे. ते एका शांत आणि शांत वातावरणात वासुदेव एका पूज्यऋषीकडे ब्राह्मणाकडे गेला आणि आदराने त्याच्या पायांना स्पर्श केला. त्याच्या विलक्षण शहाणपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषींना वासुदेवाने शतकानुशतके अनेकांना गोंधळात टाकणाऱ्या काही अत्यंत गहन आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांभोवती प्रश्न फिरत होते आणि आत्मा किंवा जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसे स्थलांतरित होतो. जिज्ञासा आणि ज्ञानाच्या इच्छेने प्रेरित असलेल्या कश्यप या ऋषींनी हे गुंतागुंतीचे प्रश्न ब्राह्मणासमोर मांडले. ब्राह्मणाने त्याच्या विषयां समज आणि अनुभवाने या बाबीवर वासुदेवाला ज्ञान देण्यास सहमती दर्शविशीने हे समजावून सांगण्यास सुरुवात केली की जेव्हा एखाद्या व्यक्तीची जीवनशक्ती खर्च होते आणि त्यांचे शरीर त्यांना टिकवून ठेवण्यास सक्षम नसते, तेव्हा ते आत्मविध्वंसक वर्तनांमध्ये गुंतून टाकतात. ते अनियमितपणे खाऊ शकतात किंवा त्यांच्या कल्याणासाठी हानिकारक असलेले अन्न खाऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कमी होते. जसजसे शरीर कमकुवत होते तसतशी व्यक्ती अधिकाधिक बेपर्वा होते. अनेकदा फाशीसारख्या टोकाच्या उपायांचा अवलंब करते. त्यानंतर ब्राह्मणाने वर्णन केले की शरीरातील उष्णता कशी उत्सर्जित होते, ज्यामुळे सर्व महत्त्वाची कार्ये थांबतात. जीवनासाठी आवश्यक असलेला वारा हिंसक होतो आणि शरीराच्या प्रत्येक भागाला छेदतो, ज्यामुळे प्रचंड वेदना होतात. जसजसे जीवाला त्याचे नश्वर आवरण विघटित होत असल्याचे जाणवते तसंच ते निसटून जाते आणि एक निर्जीव कवच मागे सोडते. ही प्रक्रिया एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये पुनरावृत्ती होते. प्रत्येक जन्म आणि मृत्यू प्रचंड धोकाने चिन्हांकित होते. ब्राह्मणाने या अनुभवाची तुलना गर्भाशयात असणे किंवा त्यातून बाहेर पडणे अशी केली आहे, जे दोन्ही अत्यंत त्रासदायक आहेत. जसजसे शरीरातील वारा थंडीमुळे उत्तेजित होतो तसंच ते पदार्थाचे मिलन विरघळते आणि जीवाला त्याच्या भौतिक तुरुंगातून
मुक्तकर्तेशींनी नंतर स्पष्ट केले की जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याची चेतना नाहीशी होते आणि ते उष्णता, श्वास, सौंदर्य आणि जाणीवापासून वंचित होतात. ब्रह्म किंवा दैवी यांच्याशी असलेले त्यांचे संबंध तुटतात, ज्यामुळे ते निर्जीव होतात. तथापि केवळ व्यक्तीच नष्ट होत नाही, तर त्यांची जमा केलेली कर्मे देखील त्यांच्यासोबत असतात. काही भारांमध्ये एकत्रित झालेल्या घटकांद्वारे जीव शरीरात जीवन, श्वासोच्छ्वास कसा निर्माण करतो याचे वर्णन करत ब्राह्मण पुढे जात राहिला. जेव्हा हे महत्त्वाचे भाग विणले जातात तेव्हा जीव वर चढतो आणि सजीवाच्या हृदयात प्रवेश करतो. विलंब न करता ॲनिमेशनच्या तत्वावर नियंत्रण ठेवतो. त्यानंतर व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी जोडली जात नाही आणि सर्व ज्ञान गमावते. वारा जीवाला उत्तेजित करत असताना तो एक दीर्घ आणि वेदनादायक श्वास घेतो, ज्यामुळे निर्जीव शरीर थरथर जाते. एकदा त्याच्या भौतिक आवरणापासून वेगळे झाल्यावर जीव त्याच्या चांगल्या आणि वाईट अशा एकत्रित कृतींनी वेढलेला असतो. तो गुणवत्तेच्या आणि पापांच्या शुभ कृतींनी सुसज्ज असतो, जे ठेवते की तो उच्च क्षेत्रांमध्ये चढेल की खालच्या क्षेत्रांमध्ये उतरे. जीवाला कायमस्वरूपी नियुक्त केलेल्या 3 प्रदेशांचे वर्णन करून ब्राह्मणाने त्याचे स्पष्टीकरण संपवले. एका शांत आणि प्राचीन भूमीवर ब्राह्मण म्हणून ओळखला जाणारा एक पूज्य ऋषी चिंतनशील अवस्थेत बसून आपल्या शिष्यांसमोर सखोल ज्ञान सामायिक करीत होता. ब्राह्मणाने जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत चक्राचे स्पष्टीकरण देऊन सुरुवात केली, जिथे प्रत्येक कृती चांगली किंवा वाईट नष्ट होत नाही, तर त्याच्याशी संबंधित फळ देते. ज्याप्रमाणे फळ देणाऱ्या झाडाने हंगाम आल्यावर भरपूर पीक घेतले, त्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणातून जन्मलेले गुण देखील आनंदाचे समृद्ध पीक आणते. ब्राह्मण बोलत असताना त्याने वर्णन केले की जीव शाश्वत आत्मा मागील जीवनातील संचित कृतींना सोबत घेऊन विविध शरीरातून कसा प्रवास करतो. रक्ताने भरलेले जीवजंतू गर्भाशयात प्रवेश करतात आणि जीवनाच्या प्रकटीकरणासाठी सुपीक जमीन बनतात. हे सूक्ष्म अस्तित्व जरी कोणत्याही भौतिक स्वरूपाशी संलग्न नसले तरी सर्व सजीवांचा स्रोत आहे. ब्राह्मण पुढे म्हणाला, ज्याप्रमाणे द्रवरूपीत लोह त्यात ओतले जाते तेव्हा त्याच्या भुशीचा आकार घेते, त्याचप्रमाणे जीव देखील मागील जीवनाचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये स्वीकारत एक नवीन शरीर धारण करतो. जसे अग्नी लोहाचे द्रव्यमान गरम करतो, त्याचप्रमाणे गर्भातील जीवचे प्रकटीकरण ही एक समान प्रक्रिया आहे. अशी बोलत असताना त्याच्या शब्दांनी समजूतदारपणाची एक रेखाचित्र विली, ज्यात प्रत्येक कृती मग ती सद्गुणी असो किंवा दुष्ट त्यानुसार कशी फळ देते हे उघड होते. ब्राह्मणाने स्पष्ट केले की भूतकाळातील कृतींच्या संचय आणि थकव्यामुळे जीव अखेरीस त्याच्या कर्तव्यांचे ज्ञान प्राप्त करतो आणि मुक्तीच्या दिशेने प्रयत्न करतो. त्यानंतर ज्ञानी माणसाने सद्गुणांचे महत्त्व, आत्मसंयम, करुणा, शुद्धता आणि आपल्या वडीलधाऱ्यांबद्दल आणि देवतांबद्दल आदर यावर भर देत धार्मिकतेचा मार्ग प्रकट केला. तो चांगल्या वर्तनाबद्दल बोलला, जो शाश्वत आहे आणि व्यक्तींना सद्गुणी जीवनाकडे मार्गदर्शन करतो. ब्राह्मणाने योगींची भूमिका देखील अधोरेखित केली, ज्यांनी सांसारिक आसक्ती ओलांडली आणि मुक्ती प्राप्त केली. ऋषींनी त्यांचे प्रवचन संपवल्यावर त्यांनी जीवाच्या शरीराच्या पहिल्या स्वीकृतीचे रहस्य प्रतिबिंबित केले. प्राचीन आख्यायिकेनुसार विश्वाचा निर्माता प्रजापती याने जन्म आणि मृत्यूचे चक्र निश्चित केले, ज्यामुळे या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या वेळेची मर्यादा निश्चित झाली. सर्व मूर्त प्राण्यांचे भौतिक कारण असलेल्या प्रधानाला समजून घेणे हे सांसारिक स्थलांतराच्या सागराला पार करण्यासाठी आवश्यक आहे. यावर ब्राह्मणाने भर दिला. शेवटी दयाळूपणे आणि शहाणपणाने ऋषींनी आपली अंतिम सूचना दिली, हे सर्वोत्तम मानव, सर्वोच्च स्थान शोधा जिथे सर्व प्राण्यांमध्ये चेतना राहते. इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि जगाला समान नजरेने पहा. आणि म्हणून या शब्दांसह ब्राह्मणाची शिकवण पूर्ण वर्तुळात आली, ज्याने त्याच्या समर्पित शिष्यासाठी मुक्तीचा मार्ग प्रकाशित केला. प्राचीन ज्ञानाच्या अंतःकरणात पूज्य ब्राह्मणाने त्याच्या उत्सुक विद्यार्थी अर्जुनाबरोबर मुक्तीची रहस्ये सामायिक केली. ऋषीने हे समजावून सांगण्यास सुरुवात केली की खरे स्वातंत्र्य वैयक्तिक अस्मितेच्या सीमा ओलांडण्यात आणि अस्तित्वाचे एकत्व स्वीकारण्यात आहे, जो सर्व गोष्टींसह स्वतःच्या अस्मितेच्या विचारापासूनही स्वतःला मुक्त करून एकाच भांड्यात सर्व गोष्टींच्या लीन होतो. तो खरोखरच त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करणे देखील थांबवतो, असे ब्राह्मण म्हणाला. जेव्हा तो बोलत होता तेव्हा अर्जुनाच्या मनात शांततेची भावना निर्माण झाली. ऋषी पुढे म्हणाले, हळूहळू एका पाठोपाठ एक सोडून
त्याचे बंध पार करण्यात यशस्वी होईल. त्याने आदर्श आकांक्षीचे वर्णन असे केले की जो सर्वांचा मित्र आहे, सर्व काही सहन करतो आणि शांततेशी संलग्न आहे. या उदात्त आत्म्याने त्याच्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे, भय आणि क्रोधापासून दूर आहे आणि त्याच्याकडे संयमी आत्मा आहे. त्यानंतर ब्राह्मणाने मुक्तीचे टप्पे उघड केले, ज्यात साधक खणूळ व आसक्ती, इच्छा आणि अहंकार सोडून देतो, जो सर्व प्राण्यांची स्वतःप्रमाणेच वागतो, जो संयमी शुद्ध अहंकारापासून मुक्त आणि अहंकारापासून दूर राहतो, त्याला सर्व गोष्टींपासून मुक्त मानले जाते. ऋषींनी स्पष्ट केले की एखाद्याने जीवन आणि मृत्यू, आनंद आणि वेदना, लाभ आणि तोटा, सहमत आणि असहमत समान नजरेने पाहिले पाहिजे. अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकल्यावर ब्राह्मणाने अंतिम ध्येयाचे वर्णन केले. आपल्या आतल्या परम आत्म्याला पाहणे, तो मुक्त होतो, जो योग्य किंवा अवगुण दोन्ही प्राप्त करत नाही, जो मागील जन्मांमध्ये जमा झालेले गुण आणि अवगुण सोडून देतो, असे तो म्हणाला. ऋषींनी यावर जोर दिला की एखाद्याने संपूर्ण एकाग्रतेची स्थिती प्राप्त केली पाहिजे, जिथे मन आत्म्यावर स्थिर आहे. ही सखोल संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणाने एक उपमा वापरली आहे. स्वप्नातील एखाद्या अदृश्य व्यक्तीला पाहणारी व्यक्ती त्याला ओळखते आणि म्हणते, हा तो आहे. जेव्हा तो त्याला जागे झाल्यानंतर पाहतो, त्याने आत्म्याची तुलना सच्च्या मुंजाच्या ब्लेडमधून काढलेल्या तंतुमय पीठशी आणि शरीराची वनस्पतीशी केली. त्यानंतर ब्राह्मणाने योगाची रहस्य सांगितली, ज्यात एखादी व्यक्ती इंद्रियांना त्यांच्या वस्तूंपासून दूर ठेवते आणि मनाला आत्म्यावर स्थिर करते. पूर्वी कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्या मनाच्या एकाग्रतेचा सराव केला पाहिजे, ज्यामुळे मुक्ती मिळते, असे ते म्हणाले. या अभ्यासाद्वारे साधक संपूर्ण एकाग्रतेची स्थिती प्राप्त करतो, जिथे सर्वोच्च आत्मा स्वतःमध्ये दिसतो. अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकल्यावर ब्राह्मणाने अंतिम बक्षीस प्रकट केले. जेव्हा शरीराचा वाहक योगातील आत्म्याला पुरेसे पाहतो, तेव्हा त्याच्यावर प्रभुत्व मिळवणारा कोणीही नसतो, कारण तो नंतर तिन्ही जरांचा स्वामी बनतो. योग, भक्तीचे महत्त्व आणि मुक्तीची प्राप्ती यावर जोर देत ऋषीने समारोप केला. अर्जुनाची उत्सुकता वाढली आणि त्याने त्याच्या शिक्षकाला मानवी शरीराचे विविध पैलू समजावून सांगण्यास सांगितले. दोन मोठ्या नद्यांच्या मध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात गार्गी नावाची एक समर्पित पत्नी तिच्या पतीकडे गेली. वासुदेव नावाचा एक शहाणा ब्राह्मण जो चिंतनशील शांततेत बसला होता. चिंतेने भरलेले तिचे डोळे तिने त्याला विचारले, मला संरक्षक म्हणून तुझ्यावर विसंबून राहून मी कुठे जाऊ? तू सर्व सांसारिक कर्तव्ये सोडून दिलीस आणि माझ्यापासून इतका दूर दिसतोस. जर मी तुझ्यासारख्या व्यक्तीशी बांधला गेलो तर माझे भवितव्य काय असेल? वासुदेवच्या चेहऱ्यावरून तिच्या शब्दांवर कोणतीही नाराजी दिसून आली नाही. उलट विश्वाची रहस्य समजावून सांगण्यास सुरुवात करत असताना त्याच्या चेहऱ्यावर सौम्यात स्मित पसरले. माझ्या प्रिय गागी, तो म्हणाला, सर्व कृती तात्पुरत्या असतात आणि बाह्य साधनांवर अवलंबून असतात. शहाणा देखील केवळ इतरांच्या मर्तीने कृती करू शकतो. कृतीपासून स्वातंत्र्य हे या जगात एक अशक्य स्वप्न आहे, कारण प्रत्येक प्राणी त्याच्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतींनी बांधलेला असतो. ते बोलत असताना त्यांचे डोळे त्यांच्या छोट्या घराच्या मर्यादेपलीकडे नश्वर इंद्रियांच्या आवाक्याबाहेर असलेल्या एका क्षेत्राकडे पाहत असल्याचे दिसत होते. ते पुढे म्हणाले, प्रत्येक सजीवाच्या हृदयात आत्म्याचे आसन आहे, ज्याला बाह्य जगाने स्पर्श केलेला नाही. ते ब्रह्म आहे, जो दिव्य आणि सर्व द्वैतेच्या पलीकडे आहे. सोम आणि अग्निसह तसेच समजुदापणाला चालना लेणारी सदा सर्व काळ अस्तित्वात असलेली शक्ती गार्गीने लक्षपूर्वक ऐकले. तिच्या पतीच्या शब्दामुळे तिची उत्सुकता वाढली. वासुदेवाने स्पष्ट केले, ते आसन हे सर्व साधकांचे अंतिम ध्येय आहे, ज्यात स्वतः महान ब्रह्म आणि ज्यांनी योगासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ही अशी गोष्ट नाही जी आपल्या इंद्रियांद्वारे ओळखली जाऊ शकते, स्पर्श किंवा चव घेतली जाऊ शकत नाही. ती केवळ मनाद्वारेच उपलब्ध आहे. जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांच्या समोर एक दृष्टी प्रकट होत होती. प्राण, अपान, समन्वयन आणि उदान या जीवन श्वासाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यासह ब्रह्मांड स्वतः या प्राणशक्ती अस्तित्वाच्या हृदयातून वाहू लागल्या सर्व सजीवांना पोषण देत होत्या, जरी त्या प्रत्येक व्यक्तीच्या आत फिरत होत्या. अशा प्रकारे वासुदेव म्हणाला, सर्व सृष्टी त्या मध्यवर्ती अग्नीतून उद्भवते, जिथे प्रत्येक क्षणी विश्वाचा नव्याने जन्म होतो. ब्रह्माच्या शब्दांनी एक जिवंत चित्र रेखाटले, जे गार्गीचे मन आणि हृदय जागृत करत होते. तिला सर्व गोष्टींचे परस्पर संबंध, जीवन आणि मृत्यूचे शाश्वत नृत्य आणि त्यांच्या जगावर राज्य करणाऱ्या रहस्यमय शक्तींचे दर्शन झाले.
ती ऐकताच तिची समजूक अधिक सखोल झाली आणि त्यासह तिच्या पतीवरील तिचे प्रेम आणि त्याने उघड केली रहस्य अशा प्रकारे वासुदेवाच्या शिकवणीने ज्ञानाचा मार्ग प्रकाशमय केला. गार्गीला अस्तित्वाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचे सखोल कौतुक करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि जेव्हा ते चिंतनशील शांततेत एकत्र बसले तेव्हा सर्व प्राणी जोडलेले आहेत आणि अंतिम सत्य नश्वर आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे. या सामायिक समजुतीने एकत्रितपणे त्यांची अंतःकरणे एकसारखी धडधडत होती. एका शांत वातावरणात एक ब्राह्मण आपल्या पत्नी समवेत बसून अस्तित्वाच्या रहस्यांबद्दल सखोल चर्चा करू लागला. ब्राह्मणाने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्यात त्याने स्पष्ट केले की विश्वतः पवित्र अग्नीद्वारे नियंत्रित होते. प्रत्येक मानवी अनुभवाच्या वेगळ्या पैलूचे प्रतिनिधित्व करते. या अग्नीला मनाने उत्तेजन दिले होते, ज्याने लेणे म्हणून काम केले. ध्यान आणि समजूतदारपणाचे नैवेद्य ज्वालानुमध्ये ओतले. ब्राह्मणाच्या पत्नीने लक्षपूर्वक ऐकले. तिची उत्सुकता त्या कथेने वाढली. तिने विचारले की शब्द किंवा वेद मनासमोर का उभा राहिला आणि प्राणाला जीवशक्ती स्वप्नहीन झोपेत स्वतंत्रपणे कार्य करणे कसे शक्य आहे. ब्राह्मणाने या प्रश्नांवर विचार केला. त्याचे डोळे बंद झाले जेव्हा तो प्राचीन शहाणपणापासून मार्गदर्शन मागत होता. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक सौम्य स्मित पसरले. तो शब्द आणि मन यांच्यातील संवादाचे वर्णन करू लागला, ज्याने एकदा पदार्थाच्या आत्म्याकडे जाऊन त्यांच्या सापेक्ष महत्वावर स्पष्टीकरण मागितले होते. आत्म्याने घोषित केले की मन श्रेष्ठ आहे कारण ते आसक्तीशिवाय जगाचे आकलन करण्यास सक्षम आहे. शब्द या समजुतीला शरण गेला. त्याने स्वतःची हीनता मान्य केली. ब्राह्मणाने त्याची कथा पुढे नेत असताना त्याच्या पत्नीने एक लक्षपूर्वक ऐकले. तो दोन मनाबद्दल बोलला, एक अचल आणि दैवीशी जोडलेला, तर दुसरा गतिशील आणि बाह्य जगाशी जोडलेला. ब्राह्मणाने असा दावा केला की गतिशील मन श्रेष्ठ आहे कारण ते मंत्र, अक्षर किंवा आवाज अशा विविध स्वरूपात प्रकट होऊ शकते. जशी चर्चा सुरू झाली तसंच ब्राह्मणाच्या पत्नीने प्राण आणि अपान जीवनशक्ती आणि प्राणवायू यांच्या दरम्यान राहणाऱ्या देवीच्या शब्दाबद्दल विचारले. ती एकदा प्राणापासून विभक्त झाली होती, प्रजापतीकडे पळून गेली होती, परंतु अखेरीस जीवनशक्तीने त्याला पुनर्संजीवित केले. ब्राह्मणाने स्पष्ट केले की शब्द दोन स्वरूपात वाहू लागला, एक उच्चारासह आणि दुसरा त्याशिवाय. दुसरा श्रेष्ठ होता कारण त्याने विवेक अर्थ दिले आणि शाश्वत मुक्तीबद्दल बोलला. अस्तित्वाच्या रहस्यांबद्दल अधिक अंतर्दृष्टी शोधण्यासाठी ब्राह्मणाच्या पत्नीने प्रयत्न सुरू ठेवले. जेव्हा बोलल्यास प्रवृत्त होऊनही तिला कोणतेही शब्द बाहेर आणता आले नाहीत, तेव्हा देवीच्या शब्दाने काय म्हटले आहे असे तिने विचारले. ब्राह्मण जाणून बुजून हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. शांत स्वरात त्याने प्राणाने शरीरात शब्द कसा निर्माण केला, नंतर त्याचे उदानात रूपांतर केले आणि शरीरातून बाहेर पडून सर्व भागांना वेढले. तो बोलत असताना हवा एका अलौकिक ऊर्जेने घट्ट होत असल्यासारखे वाटत होते, जणू काही वास्तव प्रकट होत आहे. ब्राह्मणाच्या पत्नीने विस्मयाने ऐकले. तिच्या मनाचा विस्तार तिच्याबरोबर सामायिक केलेल्या रहस्यामुळे झाला. या पवित्र जागेत आत्मा आणि विश्वातील सीमा विरघळल्या, ज्यामुळे शब्द आणि संकल्पनांच्या पलीकडे एक सखोल परस्पर संबंध उघड झाला. जसजशी चर्चा संपली तसच हे जोडपे शांततेत बसले. त्यांची अंतःकरणे अस्तित्वाच्या रहस्याने भरली. एका शांत वातावरणात एक ब्राह्मण आपल्या पत्नीच्या मध्ये बसला आणि नाक, डोळा, जीभ, त्वचा, कान, मार्ग आणि समजूतदारपणा या सात बळी देणाऱ्या पुजाऱ्यांची एक प्राचीन कथा सांगत होता. सूक्ष्म जागेत राहणारे हे पुजारी एकमेकांच्या उपस्थितीबद्दल अनभिज्ञ राहिले. या संकल्पनेने चक्रावून गेलेल्या ब्राह्मणाच्या पत्नीने या पुजाऱ्यांना एकमेकांना न ओळखता एकत्र राहणे कसे शक्य आहे असे विचारले. ब्राह्मणाने स्पष्ट केले की अज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूच्या गुणांबद्दलच्या ज्ञानाचा अभाव, तर ज्ञान म्हणजे त्याच गुणांची समज. त्याने उघड केले की प्रत्येक पुजारी इतरांचे गुण समजून घेण्यात अपयशी ठरला. केवळ नाकच गंध पाहू शकत होते, केवळ डोळाच रंग पाहू शकत होता आणि केवळ त्वचा स्पर्श संवेदना अनुभवू शकत होती, केवळ कानच आवाज ऐकू शकत होता, केवळ मनच शंका समजू शकत होते आणि केवळ समजूतदारपणात ज्ञानातील दृढ निश्चय समजू शकत होता. तरीही त्यांच्या मर्यादा असूनही प्रत्येक पुजारीने कबूल केले की ते कार्य करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून होते. जसे ब्राह्मणाचे शब्द हवेत लटकत होते तसंच मन स्वतःच इतर सर्व पुजाऱ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत बोलले, माझ्याशिवाय
ते घोषित केले ना वास घेऊ शकत नाही, जीभ चव घेऊ शकत नाही आणि डोळा पाहू शकत नाही. मन हे त्या सर्वांमध्ये शाश्वत आणि अग्रगण्य घटक असल्याचा दावा करत होते.